पैसेच करून राहिले ते. जसे वाटते त्याला झाडाला लागले का. म्हणा भाऊ तुम्हाला पैसे काय रुपये नाही देत म्हणा, पुरे कागद घेते म्हणा सुटकीशीत भरू. आणि म्हटलं बा ते चटणीच्या पुड्या ते आपली याची थैली आणली का तुम्ही काचकुऱ्याची, ते शेंगा होते ते काचकुऱ्याचे ते सगळे ओके अंदर गाडीत ठेवून द्या. आणि हे आपल्या आणलेल्या सगळ्या मोगऱ्या अंदर डिक्कीट टाकून द्या. हो म्हणजे यायला सांगतो मी कसे पैसे असते आणि कसे काय पोरं किडनॅप करणं असते. आणतो ना ते आणतो ना, आता घरी गेली की आणून ठेवलेले आता काचकुऱ्या बी आहे चटणीच्या पुड्या आहेत. हो एका थैलीत घेऊन येतो मग मी, हे मोगरे अंदर ठेवून द्या आता. पण म्हणलं नाही आता समजा आपल्याला किती वाजता निघाला का इथून, निघून आपण 9:30 वाजता निघू. कसं आहे लवकर जाऊन काय करतं बँक 10:30च्या पुढे उघडते का नाही. 10:30 आपल्या बँकेत जायचं, 11 वाजेला बाहेर नाटक करायचं अंदर बँकेत जाऊन. नंतर मग तिथून त्याचा फोन येतेच आपल्याला, नंतर आपल्याला तिकडे चाललं जायचं. बरं चला मग आता नाही का. हो मी आता म्हणलं आता मारतीला घ्याव का सांग. हो त्याला जर घेतलं असतं तर जरासं बरं राहिलं असतं असं मला वाटतं बा. गाडी गिडी चालवायला म्हणा काही अडचण आली तर ना मारतेच आहे पा, कल्लाच जास्त आहे. हो त्याला घेऊच नको, आपणच आता काय करायचं ते करणार आहोत. कारण की आता त्याला आपण बरोबर विश्वासात घेतलेला आहे, त्याचा विश्वास आपल्याला बसून राहिला. कारण की आता नाही तर आपण जर माणसाला सांगसान तर सगळं गोंधळ होऊन जाईल. त्या पोराले ते काही ना काही दगा फटका करतील, अजून दुसरीकडे घेऊन पैतीन. मग राहू द्या मग नाही का. जाऊ दे म्हणलं मारतीच आहे. हो आपणच जाऊन आपणच करू आहे ना. टेन्शन घेऊ नका, फक्त म्हणलं तुम्ही पाहिजे बा. आम्ही मागं राहील. हो तुम्ही मागच थांबा, तुमचं काही नाही. फक्त मी काय म्हणतो, हे गाडी आपली जरा कसं आहे धक्का प्लेटवर काम आहे. हो बॅटरी जरा त्याची काम काढलेला तिनं होते चालू, पण जरासे लोटा लागते. थोडंसं लोटू लागतं मला. आणि बस एक वेळ सुरू झाली की झाली मग. हो तिथं आता काम करतोच मी याचं, फक्त एवढं जगण्याचं नाही पडलं की ते ओकेच करून आणतो. हो ना एवढ्यात नाही प्रॉब्लेम घेऊन राहिली ती बॅटरी. फक्त जरासं लोटलाट करू लागला. चला आता या तुम्ही घरून, हे मोगरे अंदर ठेवून देतो. जेवण करा चटकन चालल्या घरी. मी काय म्हणत होती, हे रात्री म्हणलं माणसं त्या मानमोडीची मुक्कामी होते म्हणते. हो तर आता सकाळी त्या शाळेत आता जाणार होते तर तिथून आता माहिती घेतून ते पोलीस स्टेशन मध्ये जर गेले रिपोर्ट द्यायला तर अजून वांदे होतील ना मग. हो आता आपण चाललो इकडे, ते जातील तिकडे पोलीस स्टेशनले. काही त्याला फोन करून द्या नाही एखादा. काय सांगा नाही लागत त्याला, त्याच्या परीने करू दे. हो आपण आपल्या परीने करू. त्याला 11 वाजेला सापडतात का ते. सांगू नका फक्त त्याला इथे आहे म्हणून. नाही तर मग ती तिकडे पोलीस स्टेशनला जातील, अजून सगळा गोंधळ होईल. हो अजिबात कोणाला सांगू नका. काम काढायचं आपल्यालाच द्यायचा. हो आपल्यावर त्याचा विश्वास बसलेला आहे, ती आता गप्पा आहे. अजून माणसं जर संघ आले का नाही अजून गोंधळ होईल. चला आता या लवकर या करून. काय म्हणते मग कुठे काय देतो म्हणते पैसे काय, अजून काही तिसरा पाय काढला द्याय ना रामपूरवाल्यानं. काही याचा फिल्डिंग गिल्डिंग काही वाटते का काही आता फोनवरून. नाही तसं तर काही वाटून नाही राहिलं. हो 11 वाजेपर्यंत आम्ही बँकेत पोहोचतो म्हणे, तुमचे पैसे तुम्हाला आम्हाला देणंच आहे म्हणे, फक्त आमच्या पोराला काही करू नका. हो तर आता आपल्याला एक काम करावं लागेल. हो तर आता कोणत्या स्टेट बँकेत येऊन राहिले म्हणते ते. हो तर आता आपल्याला मग तिथं आपले 2 माणसं ठेवावं लागेल. जेणेकरून कसं काय आहे काही सांगता येत नाही, दगा फटक्याचं काही सांगताच येत नसते. आता बोलणं एक आणि करणं एक. म्हणून म्हणलं आता चाचा तुम्ही बँकेपाशी जाऊन बसा आता. पालखट मांडून आपली सुटकेस गिटकेस बॅग घेऊन आपलं काय म्हणजे कोणतं स्लिपा गिल्पा भरण्याचं काम करतो बा असं तसं म्हणून तुम्ही तिथं सेटिंग लावा. मग कसं करता चाचा. हो तुम्ही जाता का मग बँकेपाशी बसाले. हो आम्ही इथं थांबतो, तुम्ही दोघं जण चाचा भतीजे तिथं थांबा, त्याच्यावर लक्ष ठेवाले. नहीं 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 ऐसा नहीं होगा. हो तुम्हारे में का एक आदमी और मैं. हो हम दोनों जाएंगे और तुम और भतीजा यहाँ पे रहो. हो लड़के ऊपर ध्यान रखने के लिए. चालते ना मग, आम्हाला काहीच हरकत नाही. आम्ही दोघं इथं थांबतो, आमचा माणूस, आणि तुम्ही बँकेपाशी जा. फक्त म्हणलं आम्हाला सूचना देत राहा काय आहे काय नाही तर पुढचं आता. पत्ता गित्ता त्याला बरोबर इकडला देऊन द्या, रवाना करून द्या. चला ठीक आहे मग आता मी बँकेच्या तिथं बसायच्या तयारीनं चेंज करून घेतो. आणि तुम्ही इथं आल्यानंतर बरोबर फिल्डिंग टाईट ठेवा. काय मी तुम्हाला इन्फॉर्म करतो तिथून निघाल्या बाया की इथचा पत्ता देऊन देतो बरोबर. इथं आल्यानंतर त्याच्या जवळून पैसे घेऊन घ्यायचे, त्याची गाडी हिसकून घ्यायची आणि इथून लवकर रपादपा व्हायचं, समजलं ना. तर तेच म्हणलं आता काही सांगायचं काम नाही, आता आपण लागू तयारीले. चला ठीक आहे मग आता तुम्ही दोघं जा आता. मी आणि भतीजा दोघं जण इथची व्यवस्था लावतो. फक्त ते इथं पोहोचले की झालं आपलं कामच झालं. पैसे घेणे, रवाना होणे, त्याची पोट्टी त्याची हवाली करणे, खोमेरे बाई. तुम्हाला आम्ही बँकेत चाललो आज आता निघाल नाही चाललो आम्ही. मग आता 5 जणी आता तिथं महत्वाचं काम आहे आमचं. हो ना पण मग मी आणतो ना करून कोणतं असं तर. हो काय आहे काय म्हणलं. कोणत्या बँकेचं काम असतं तर मी रिकामच होतो ना. काय रे असा कामधंदे सोडून आता मला तिकीट नाही काही नाही. गेलो असतो मी मग श्रीराम समजा, नाही तर मग गाडीनं गेलो असतो. काम काय आहे तुम्हाला बँकेत हेच तर मला समजून नाही राहिलं तुमचं. काऊन की लोनाची गरज नाही कोणाला, काऊन की आता आपल्याला पैशाला काही नुकत नाही आपल्या गावातल्या लोकांचं. मग आहे काय तुमचं काम. तुम्ही काही केवायसी करावं लागते ना, केवायसी राहील ना मी करायची. मग केवायसी साठी चाललो आम्ही आता. काय या केवायसी तर म्हटलं काही घोरच झालं मग काही समजायला मार्ग नाही. हो ना ती भेटलं एक जण मध्ये गॅसची केवायसी राहिली. हो गॅस त्याशिवाय भेटणार नाही. कायच करा केवायसी. डोकं किराक झालं माझ्या भिंत. हो आता तू राहिलीच होती नाही का. हो घे बा करून आता एक खेपचं मोकळी करते. हो काय आहे तर घे जेवण कर लवकर जा पटकन. आता काय करा आता ते गुंपाबाई म्हणून चला मग चला. आता गाडी आहे त्याची काय अडचण नाही. जाऊ दे तिकडे जाता येते आम्हाला, आता निघतो आम्ही. जा ना आम्ही मागच आहोत तुमच्या. हो काही ना काहीतरी गोड गंबाज आहे. हो ना एवढ्या मोगऱ्या घेऊन चालल्या कुठं बाय आहे. हो ना सांगायला मार्ग नाही. हो ना पेटी गिटी घेऊन काय होतं पेटीतून काय नाही. बरं ठीक आहे मग कर जेवण कर.
अरे काय म्हणता कंदिलाबाजी? बोला बोला. काय सेट लावला फोन? काय अडचण? काय रे का तुम्ही जातील का गेले म्हणजे कुठं? हो जगन संकेतले पाहिले काय मला सांगितलं नाही तुम्ही? मी आलो नसतो तुमच्या संग. काय का माणसा तुम्ही सांगा आता. आधीच तर पट्टा तोडला आता एवढ्या जणांना. आणि हे काय आता मानमोडच्या घरी का रातच्या मुक्काम येत होते का हे? मग काय तर झालं मग तर डब्यात काहीच नसतं राहिलं. अरे काय हो येले करायले आता आम्हीच तर आता येले झाले आमची किती रातभर. मग मानमोडच्या घरी होतो रातभर झोपाले. मग काय तर अरे बाबा काय माणसा राजा किती बेसरम लोक आले. हा लेका 1 कोटीचा दावा ठोकता आणि त्याच्याच घरी जेवायलाही जाता रातभर मुक्कामही करता. काय लेका खरंच म्हणलं बा लय बेसरम आले का तुम्ही? हो ना माझ्यासारखं लेका पाय नाही टाकत त्याच्या घरी. हा लेका त्यानं बरं जीव घातलं रे तुम्हाला. मग हा जीव खाऊ घातलं त्यानं. अरे काय बरोबर आहे बा. मग काय तर हो ना एक पोळीची भूक राहिलीच म्हणे काश्या बाबने. मग काय तर हो ना रातच्या जीव घातलं बेसन पोया. हो काय मनापासून काही घातलं नाही वाटतं बा त्यानं. हो पण बरं झालं तुम्ही आलं नाही. नाही तर बस झालं पट्टा सुटला असता मग तर आपतच होती बा. हो पण जाऊ द्या. मी काय म्हणतो जगन संकेतचा काही तिकडे मेळ आला का? काही गावातनी काही बाया गेला फोन घेऊन होता पता काही असं तसं? हो ना तेच म्हणून राहिलो मी. हे बायाचं समजूनच नाही राहिलं मध्ये. हो हे बाया खानी तुम्हाला एक गोष्ट माझ्या लक्षात नाही येऊन राहिली. त्याने मोगऱ्या घेतल्या. हो 5 जणी आहेत आणि आपले गुंपाबाई गाडी घेऊन चाललेले आहे. आणि कोणाचा तरी फोन आला होता. हो आता आम्हाला काही ऐकून आलं स्पष्ट पण काहीतरी त्याची हो कुठंतरी दौरा आहे. आणि हे मोगऱ्या घेऊन कुठेतरी मोगरी गँग कुठेतरी म्हणजे राडा करायला चाललेली आहे असा माझा अंदाज आहे. तर म्हणता नाही का म्हणजे समजा बायाला फोन आला वाटते बहुतेक त्या किडनॅपरचा. हो ना कारण की आता शाळेत गेलो आम्ही. शाळेत तर काही आता पताच नाही. आता शेवटी पोलीस स्टेशनमध्ये आता रिपोर्ट देणार होतो. हो ना आता काय करावं हे का आम्ही जरा विचार करून राहिलो. नाही नाही हे पण थांबा तुम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊच नका सध्या. हो सध्या कसं आहे आम्ही या बायाच्या मागावरच आहो. हो आमची आता लोना घेतली की आता यायच्या मागच आम्ही चाललो. कारण की यानं काचकुऱ्या गिचकुऱ्या हे ते कायले जमा केले हेही मला समजून नाही राहिलं. हो ना इथे आता आणायला चालली म्हणे मी नसन तसं. म्हणून म्हणलं कसं आहे जरा काहीतरी हो यायला पता लागलेला आहे जगन संकेतचा. आणि हे त्याला सोडवासाठी चाललेले आहे. हो सुटकेस गिटकेस होती बा. आता पैसे घेऊन चालल्या ते का काय घेऊन चालल्या हे काय आम्हाला ते सांगून नाही राहिल्या. अरे बाबा सुटकेस आहे का सांगा? म्हणजे बाय आहे बा खोट्या बोलून राहिल्या आपल्या संग. मग काय आम्हाला म्हणे नाही म्हणे बा काही फोन नाही आला म्हणे. आता फोन केला तर समजा असं आहे ते वातावरण नाही. म्हणजे बरोबर आहे बरोबर. म्हणजे बाया समजा आता त्याच्या इकडे समजा सुटका करायला चालल्या त्याची. 100% आमचा तर डाऊट तेच आहे बा. हो पण आता पाहू आता काय आहे काय नाही. आता आम्ही मागतच होते याच्या. हो काय होते काय नाही तर हो तुम्हाला सांगतोच आम्ही फोन करून कुठं गेल्या काय गेल्या तर तुम्ही तयारीच राहा फक्त. हो 100% कोणाला तरी पकडणार आहे आज. आणि गुंपाबाईचा हिसका 100% कोणाला तरी बसणार आहे. असं आहे का ते? बरं 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 ठीक आहे ठीक आहे. म्हणून तर म्हटलं गड्या काही ना काहीतरी आता पण खबर नाही लागली. अच्छा म्हणजे किडनॅपरचा हो काहीतरी हात आहे आता कोण आहे आणि कोण नाही. बरं ठीक आहे मग आम्ही आता रिपोर्ट देत नाही. हो लक्ष्मीच्या धाब्यावर थांबतो आम्ही आता. हो आम्हाला तुम्ही वार्ता सांगा आता आणि त्याच्या मागावर राहा बरोबर. हो ना बस बस आता येतील का आल्यात ना ते बा लोटलाट चालू आहे बा गाडी. गाडी सुरू नाही होऊ राहिली वाटते. हो झाली हो झाली 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 बा लोटलाट सुरू आहे गाडी. ते बा आता सुरू झाली. हो आम्ही निघतो म्हणला. हो बस आता गाडी काढेलच आहे. मुशिरा म्हणून मी चाललो आता. ठीक आहे सांगतो तुम्हाला काय तर तुम्ही काही रिपोर्ट देऊ नका. बरं बरं ठीक आहे. हो सांगा मग काय तर ठेवतो मग. काय म्हणते शिवलाल? हो काय म्हणजे बहुतेक काहीतरी किडनॅपिंग केलं वाटते येईल नाही असंच वाटते. मग आपला अंदाज खराच ठरला मग. हो ना 100% तेच आहे ते. हे बाया पैसे देऊन देऊ राहिले त्याले त्याची सुटका करू राहिले. हो कारण की आता ते फोन आला असं जगनच्या आईने सांगितलं असं गुंपा मामीजीले. हो त्याने मग काहीतरी पैसा जुगाड जमवून आता त्याला ते नेऊन द्यायला चालल्या 100%. म्हणतो बा तू आता शिवलाल पैसे देईन म्हणून आता हे पैसे जमा करून त्याला नेऊन द्यायला चालल्या. पण मला नाही वाटत बा पैसे देईन म्हणून. हो काहीतरी झोडपं आहे यायले 100%. आता कोणती किडनॅपर असू दे. हो काय गेम होईन काहीच सांगता येत नाही. हो आपण राहू म्हणा सपोर्टले. हो चला आता पाहू काय सांगते काय वार्ता कंदीला म्हणजे पाठवते. हो तयारीत राहायला पुढते. चला बस स्टॉप चला. 20 रुपये चला स्पेशल सवारी 20 रुपये चला. काय म्हणता भाऊ तुम्ही? काय म्हणणं काय तुमचं? हो काय साठी आवाज दिला तुम्ही? काही नाही म्हटलं काही स्लिप गिलीप भरायची असेल तर हो कसं आता त्याच्यासाठी बसलेला हो नसन समजत तर भरून देतो मी. हो कसं आहे आपलं तेच काम आहे. 10 रुपये घेतले की कोणताही अर्ज असो हो चेकबुक काढायचं असो का तिकडे खाते पुस्तक काढायचं असो सगळे फॉर्म भरून देतो. सांगा आता म्हणलं आता कोणते खाते काढायला लावता आता? एकीच्या नावाने 2-2, 3-3 खाते आहेत आमच्या. पैशाचा पता नाही. ఇంకా आता हेच आता लोन मंजूर झालं काढा लागते आम्हाला. त्यासाठी चाललो आम्ही. आम्हाला नाही कोणता अर्ज भरला लागत ना कोणता काही नाही भरला लागत. भरता येते आम्हाला. जमलं वाटते नाही का पैसे काढायला चालले असं हो का? बरं 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 ठीक आहे ना ठीक आहे ना. नाही काही असं तर आता कसं नाही आपल्याच्यानं काही कामधंदा हो तर एवढं तरी करावं लागते का नाही मावशी? सांगा बा आता पोटा पाण्यासाठी काय घरी आता बसूनही काय करावं. घरी आता माहीत नाही का किती वन आहे आजकालच्या परिस्थितीमध्ये. रिटायर्ड झालो आणि हे काम करून राहिलो. असं हो का? बाबा बाबा बरं रिटायर झाले नाही आता मग हे धंदा करतात नाही अर्ज गिर्ज लिहिणं हे ते. बरोबर आहे. कोणाचा स्लिप भरून द्या तर कोणाचं काही नाही. चांगला आहे भाऊ चांगला आहे म्हणलं. पण आम्हाला काही भरायचं काम नाही. आम्ही आता नाटक करायसाठी आलो इथं. हो बरोबर ठीक आहे मग. हो चला बा अंदर चला पैसे काढा लागते आपल्याला चला. चाचा ये लोग है क्या रामपुर वाले? ये बाया लोग है ना? अरे 100% हे काय ना ऑल्टो गाडीनं आलेले आहेत ना ते 4 व्हीलरनं येतो म्हणे ना. आणि 5 जणी आहे म्हणेच ते तर 5 जणी आहेतच ना ते. आणि दुसरी गोष्ट त्याच्या हातात सुटकेस आहे बहुतेक सोनं गहाण ठेवतील ती इथं. आणि पैसे आता लोनाचे काढणार आहे म्हणे. मी खुलासा काढला हो लोनचे पैसे काढणार आहे. आपल्याला सांगितलं ते खरंच आहे. हो खोटी गोष्ट काहीच नाही. हो फक्त आता तुम्ही एक काम करा हो यायला आता बरोबर पैसे घेऊन आपल्या पत्त्यावर पाठवावं लागते.
हो ना मग कसं पाठवायचं त्याला आता पत्ता द्यायचा कसा? ते काहीच काम नाही. मीच आता एक कागद लिहितो आणि त्याच्यावर पत्ता घेता आणि थोडीशी धमकी गिमकी देऊन देतो त्या कागदावर लिहून. हो ना, असं साहेब एका माणसानं माझ्यावर कागद दिला, तुमचा पडला होता हे वाचा. त्याच्या हातातनी कागद मारला की बस त्याला पत्ता भेटला. तसं असं आहे का? बरोबर ठीक आहे. मग आता मी कसं करू? मग आता मी जाऊ का कुठं थांबू म्हणलं? हा का बँकेत जरा चक्रा मारू? नाही नाही नाही, अंदर जायचं काहीच काम नाही आता. कारण की कसं आहे, फालतू शक आहे आता, तर अजून काम बेंगाचं आपलं. हो आता बरोबर चालू आहे, चालू द्या. हो आता मी बरोबर एक कागद लिहितो आणि त्याच्या हाती देऊन देतो. बरं ठीक आहे. मग मी आजूबाजून थांबतो मग तिकडे. हो मग कसं चालले जाऊ पटकन. हां ठीक आहे मग ओके. हा पहा आता काय होते पुढे. हो ठीक आहे ना. आणि एक फोन आपल्या माणसाला लावून द्या. हो बस आता अर्ध्या घंटे त्याचं काम झालं की यायला रवाना करणार आहो म्हणा. हो तयारीत राहा म्हणा तुम्ही. आता काय करायचं म्हणलं गुंगा मावशी? आता अर्धा घंटा झाला आपल्याला बँकेत, आता आपण थांबू ना. कसं काय आपल्याला आता जायचं कुठं? हा काय करायचं काय नाही. त्याचा फोनही नाही आला अजून आपल्याला. नाही येईन ना फोन येते, गरज त्याला आहे ना. हो हे पहा काळजी करू नका, त्याचा फोन आला की तिथे जायचं आपल्याला. अजून आता कसं आहे, आपल्यावर कोणी लक्ष ठेवू शकते बरं, त्याची माणसं असू शकते. आता बँकेत तिथे कोणी दिसलं नाही आपल्याला म्हणा तसं. आता एवढ्यात नाही, पण आता 100% कुठून ना कुठून लक्ष ठेवून असतीलच आपल्यावर ते. म्हणा तेवढे तर शातीर असतीलच ना ते. मग लक्ष ठेवून असतीलच ते बँकेतली कोणते मिसानं म्हणा काही म्हणा. आजूबाजूला काही सांगता येत नाही. हो पण मी काय म्हणतो, आता आपल्याला पुढे काय करायचं? हो म्हणजे आता समजा फोन आला समजा, पुढे काय करायचं? येईन ना फोन येते त्याचा 11 11:30 पर्यंत 100% फोन येते त्याचा आणि पत्ताही सांगणार आहे तो. जायचंय आपण तिथं, हिंमत लावायची यावेळेस. तुम्ही भलाही मागा राहा. आणि दुसरी गोष्ट, तुमच्यावर काचकुऱ्या आहेत ना या थैलीत नाही, काचकुऱ्या बिलकुल तयार राहू द्या. मिरचीच्या पुढे आहेत ती बरोबर राहू द्या. जिथं बोलाल तिथं जायचं. कुठं काय ते आता पैसे द्यायला लावते पोरं आपले आपले हवाले करते, तिथं बिलकुल राळा करायचा. पाच आता कुठं बोलावते ते. नंतर आपल्याला समजतेस. फक्त काही हे नाही झालं पाहिजे बाबा, आपल्या अंगलट नाही आलं पाहिजे प्रकरण. त्याच्यावर काही बंदूक गिंदूक काही असं तसं असलं तर मग त्याच्यापाशी शस्त्र आहेत, आपल्यापाशी शस्त्र आहे ना. मग आपल्यापाशी चटणी आहे, आपल्यापाशी काचकुरी आहे. धडाल करून फेकून द्यायच्या. बसो खाजत का पै कुठं पैत धरू धरू असा कोणू कोणू मारायचा ना. बिलकुल सगळ्या त्याच्यातल्या डिक्कीतले ते काढले की बस दन सुरू. हो आता काय होतं काय नाही तर. हो ना मोठं भेव तर लागून राहिलं म्हणा. हो पण आता काय करा. हो फक्त म्हणजे एका आवाजात धूम ठोकू नका म्हणलं सगळ्या. हो हे पण म्हणलं आपल्याला भ्या नाही लागत बरं. आपल्या पोराला कोणत्या हाती सोडून आहे पैसे देणं नाही. तसे सुटकेसमध्ये पैसेच नाही म्हणा, कागदच आहे सगळे. त्याचा काही विषय नाही. बरं चला मग आता बाहेर बसू जरा बरं. हो म्हणजे कसं वाट पाहा लागणार फोनची आता. इथे कुठं बसतं बाबा, बँकेतली माणसं म्हणतील झालंच नाही का तुमचं. चला तिकडे. हे म्हणलं ताई, हे कोण ते एक माणूस आला होता बा, काय तुमचा कागद पडला म्हणे तिथं. हो त्यानं ते म्हणे देऊन देजा म्हणे. ते बाया आत्ता 4-5 बाया गेल्या म्हणे. हो तर आता मी कसं इथून माहीत धोपटी उचलून येता येत नाही. हो मी आल्या बँकेतून तर देऊ बा. हो हे कागद दिला बा त्या माणसानं आणि चालला गेला. म्हणता आमचा कागद पडला म्हणे का? असं कोणता कागद पडला बाबा? आम्ही कागद नाही सांगा. आता बरं ठीक आहे पाहतो काय तर पाहू दे बाबा, काय कागद पडला काय नाही. काय आता त्याला म्हणलं बा तूच नेऊन दे ना, तर ते म्हणे मी गडबडीत आहो म्हणे. मी ठीक आहे बा मी देऊन देतो. हो पण जा म्हणलं तिकडे बाजून वाचा ते. हो म्हणजे कसं रस्त्यात बरोबर नाही ती, आता येणाऱ्या जाणाऱ्या तकलीफ. हो तिकडे वाचत बसा ते, पहा काय तर. हो तिकडेच वाचतो ना बाबा, आम्ही काय मिळाला रस्त्यात वाचाले. हो चला बाबा तिकडे बघू कोणता कागद आहे बाबा, कोणा दिला तर. चला तिकडे. चला आता आपलं तर काम झालं नाही का. हो कागद तर दिला मस्त की मारून. आता हो वाचा आता काय कागद, तर मग समजते तुम्हाला कुठं जावं लागते आणि काय करावं लागते. गुंपाबाई म्हणलं कायचा कागद काय म्हणलं. आपला तर कागद पडला नव्हता म्हणलं. काय वाचन ते. अहो ते आपला कायचा कागद आहे, हे चड्डी गँगवाल्याचा कागद आहे. ఇంకా याच्यात लिहून आहे ना, प्रति गुंपाबाई घरतिरवे आणि त्यांचे मैत्रिणी रामपूर आपणास कळवण्यात येते की चड्डी गँगचा मेंबर असून ही चिठ्ठी तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे. लवकरात लवकर खालील पत्त्यावर आपण पोहोचा. तेही पैसे घेऊन पैसे न घेता जर आमची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम वाईट होतील. आपलाच काय बाबा चड्डी गँगचा मेंबर. पहा म्हणलं पत्ता दिलेला आहे सगळंच आहे. हो आता याच्यात लिहून आहे बा मिरची शेटची हवेली. हो इथे निघा लागते आपल्याला. बापाले का सांगा म्हणलं, म्हणजे इतक्यात सुद्धा मग ते माणूस नाही बाहेरच होता हो म्हणलं. ओळखलं त्यानं. मला वाटे तरी हायच एवढं काही ना काही होत असते. त्यानं बरोबर आपल्यावर लक्ष ठेवलं आणि आता बरोबर कागद आपल्या हवाली केला. तर आता आपल्याला जायला लागते मिरची शेटच्या हवेलीवर. तर फायदा म्हणला आता आपल्याला बरोबर सतर्कतेनं काम करावं लागते. चला आता पत्ता तर भेटला. बरं चला मग आता. हो चला. हाँ हेलो बोलो चाचा जी. हो क्या खबर है? हाँ क्या करना है अभी? हाँ होगा काम होगा. अभी उन्होंने कैसा वो पत्ता पड़ा उसमें का, और वो अपनी गाड़ी में बैठ के इधर निकल रहे हैं. हाँ तुम बराबर तैयार रखो. हाँ हम यहाँ से निकल रहे हैं. अभी वो 10 मिनट के अंदर वहाँ पे पहुँच जाएंगे. हाँ लड़के पर ध्यान रखना बराबर. हाँ ठीक है ओके. कुठं काय कोणी तर काही दिसून नाही राहिली इथं. इथे या म्हणजे आता हवेली हे जाऊन हवेली. बरोबर तर आला आपण पत्त्यावर. आता आता पत्ता नाही यायचं कोण नाही काही नाही. कसं काय फोन हो बहुतेक आता पप्पा अलग अलगच नंबर आहे. हो ना थांब आता पाहतो काय आहे. हॅलो हा बोला कोण बोलता. किडनैपर बात कर रहे हैं. हाँ चड्डी गैंग के आदमी है. तो तुम यहाँ पे पहुँच गए है ना, हाँ, अपने हवेली पर. हो ना हवेलीवर आलो ना बाबा आम्ही. आता काय हे पैसे घ्या ना आमची पोरं मोकळे करा म्हणलं लवकर. हो ना काय आता इतकं मोठं सोनं गहाण ठेवलं, पैसा काढला आणि तुमचा आता नाही पता नाही. इथं आलो म्हटलं आम्ही आता. आमच्या ते बँकेचं काम झालं. आता म्हणलं पटकन आमच्या पोराला रवाना करा. कुठं आहेत ते? कुठं हवेलीत आहे का?
हवेली में है कि कहाँ पे है हम बताएंगे तुमको. पहिले पैसे आहे के हे बताओ. तुमने पैसे लाय क्या? आता बापा पेटी सुटकेस भरून आणली ना, आता काय काय हा पहा ना, या ना म्हणलं कुठं आहात तुम्ही, कुठं कुठून फोन केला तुम्ही? इथंच आहो आम्ही, आजूबाजूनच आहो तुमच्या. आमची पूर्ण चड्डी गँग हो आजूबाजूनं पूर्ण घेरा तुम्हाला टाकलेला आहे. आणि तुम्ही इथं सध्या जे काही आलेले आहे हो आम्हाला सगळं माहीत आहे. तुम्ही लवकरात लवकर ती सुटकेस घेऊन एक जण आतमध्ये जा आणि पैसे तिथं ठेवा आणि लवकर इथून चालले जा. वा बाबा बाबा चालले जा, असं कसं काय? आमचे नातू कुठे आहे, मला पहिले द्यायला समोर करा. तसे आम्ही देत नाही मला पैसे दिसे. हो ना, ठीक है कोई बात नहीं. तुम ऐसा काम करो, तुम अंदर जाओ. हाँ, सबके सब सूटकेस लेके जाओ. वहाँ पे हमारा एक आदमी बैठा हुआ है, वो पैसे गिन लेगा बराबर है नहीं है. उसके बाद हम वो दोनों लड़के को छोड़ देंगे. आता पैसे पाहिजे म्हणजे नाही का? बरं थांब ना, आता फक्त एक माणूस तर हातात लागू दे आमच्या. बरं ठीक आहे ना, मग आम्ही आतमध्ये जाऊ का मग? तुमचा माणूस आहे ना बसलेला, पाहून घे म्हणा सुटकेशीत मी आणि मोजून घे म्हणा बरोबर. फक्त आमची तिथं मुलं आहेत ना, दोन्ही बी अंदरच आहेत ना. हाँ, यहाँ पे है, यहाँ पे. तुम चिंता मत करो, तुम अंदर जाओ और वो सूटकेस खोल के पैसे गिन के दे दो. बरं ठीक आहे काही हरकत नाही. पाहिजे म्हटलं लक्ष ठेवून आहेत ते आपल्यावर. हो एवढ्यातच आहे तर या बिल्डिंग मध्येच ते दोन्ही पोरं असले पाहिजे. हो आता हे बा काचकुऱ्याची चटणीची थैली संग घेऊन घे आणि हे सुटकेस हो याच्यात टाक दो. आणि बाकी मोगरे आपण नंतर नेऊ. हो पहिले आता मोगऱ्या जर दिसल्या तर अजून वांदा भाजा, नंतर काढू ते आता राळा झाल्यावर. फक्त एक काम करायचं आता, अंदर एक माणूस बसलेला आहे. हो पहिले आता पाणी गिनी प्यायचं, शांततेने बसायचं. एक नंबर सुरू झाला, इशारा केला म्या की बिलकुल त्याचं गचळत दाबायचं. त्याच्या अंगावर काचकुऱ्या टाकून त्यालाच बांधायचं. नंतर पाहू एक जर सापडला ना हाता, सगळी गँगासाठी लागते आपल्या. चला आता चला अंदर घ्या ती थैली आपली काचकुऱ्याची. बरं घेऊ का मग ती थैली? हो आपल्या ती चटणीच्या पुड्याची आणि त्या काचकुऱ्याची. बरं ठीक आहे मग, आणि बाकीच्या मोगऱ्या मग नंतर न्यायच्या नाही का, हो राळा झाल्यावर. काय गोष्टी करू राहिलेत म्हणा. हो ना, काहीतरी खुसूर चालू आहे द्यायचं. आपण काही करू नका म्हणा, खुसूर. पैसे घेऊन लवकर अंदर आहे आता. जम गया अभी बजट तो बैठ गया अपना. हो बस एक बार गिनने का है और गाडी लेके चला म्हणलं आता खाली जा लागन आपल्याला. हो आता ती घुसतेत अंदर. तू ते सुटकेस घेऊन मोजून घे. तोपर्यंत मी ते पोट्टे खोलीतली घेऊन तिथं आणतो. पहिले पैसे पूर्ण मोजल्याशिवाय मला फोन केल्याशिवाय मी पोट्ट्याला आणत नाही. ठीक आहे. बरोबर ठीक आहे ना, पैसे मोजल्याबरोबर फोन तुम्हाला. तरच तुम्ही पोट्टी घेऊन यायची वरच्या याच्यातून खोलीतून. तोपर्यंत चाचा येऊन जाते. गाडी बिलकुल स्टार्ट केली की बस यायलाच कोणून घेऊ, इथून रवाना होऊन जाऊ. तो चलो अभी नीचे चलो. हो चलो जल्दी फास्ट.